नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर यूट्यूबवरती काम करत असाल तर यूट्यूबसाठी थंबनेल कसे तयार करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघा इम्पॉर्टंट काय असतं यूट्यूबसाठी आपल्याला थंबनेल कसे तयार करायचं। आता हे तुम्ही जर यूट्यूबवरती काम करत असाल तर तुम्हाला थंबनेल हे आपल्याला करायला कसे तयार करायचं हे आपल्याला आलं पाहिजे। तर तुम्हाला मी कसे थंबनेल तयार करायचं लाईव्ह तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर आपण थंबनेल कसं तयार करायचं ते आपण बघू। तुमच्या मोबाईलमध्ये पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मी ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवले, ओपन केलं आहे। तर बघा हे ओपन केल्यानंतर तुम्हाला पिक्सेल लॅब असं दिसणार आहे। आता आपल्याला यूट्यूबची साईज घ्यायचं आहे, रेशो काय घ्यायचं आहे आपल्याला आणि कोणत्या आपल्या बॅनरसाठी किंवा आपल्याला प्रोफाईलसाठी हे सर्व साईज आपल्याला सेट करावं लागतं। तर आपल्याला यूट्यूब थंबनेलसाठी साईज कोणती घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट दिसत असेल वरती, या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे भरपूर ऑप्शन दिसणार आहे। यूज इमेज फ्रॉम गॅलरी, फुल स्क्रीन, यूज इमेज फ्रॉम कॅमेरा, एक्सपोर्ट इमेज, इमेज साईज, कॉन्टॅक्ट यूज रिपोर्ट ब्लॉग आणि ट्युटोरियल, रिमूव्ह ॲड्स, रिकवर, ऑटो सेव्ह, ओपन फाईल, अबाउट आणि एक्झिट असे भरपूर ऑप्शन आहे। आपल्याला थंबनेल तयार करायचं आहे। थंबनेलसाठी आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इमेज साईज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कस्टम असं दिसणार आहे। या ठिकाणी कस्टमचं रेशोसुद्धा हाईट सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। तर तुम्ही या एरोवरती क्लिक करायचं आहे। कस्टम या एरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुम्ही कशासाठी थंबनेल तयार करताय तर बघा स्क्वेअर दिलं आहे। प्रोफाईल पिक्चरसाठी तयार करत असेल प्रोफाईल पिक्चर स्क्वेअर हे सिलेक्ट करायचं आहे। यूट्यूब बॅनरसाठी तुम्ही जर तयार करत असाल तर यूट्यूब बॅनर सिलेक्ट करायचं आहे आणि आपण थंबनेलसाठी किंवा फेसबुक किंवा गुगल किंवा ट्विटर आपल्याला कोणतं तयार करायचं तर यूट्यूब थंबनेल तयार करायचं आपल्याला। तर यूट्यूब थंबनेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यूट्यूब थंबनेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तर या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिक रेशो सेट होऊन जाणार आहे। या ठिकाणी 25-60 आणि 14-40 हे बघा हे आपल्याला यूट्यूब चॅनल बॅनरचं 16.9 रेशो हे आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणी सेट झाले। तर या ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी काय होते सर्व रेशो या ठिकाणी यूट्यूबचा जो बॅनर आहे थंबनेल आहे तो थंबनेलची साईज या ठिकाणी सेट होऊन गेले। आता काय करायचं सर्वात पहिल्यांदा न्यू टेक्स्ट याला डिलीट करून टाकायचं आहे। ओके केल्यानंतर तर बघा या ठिकाणी प्लस आयकनचं तुम्हाला या ठिकाणी बटन दिसत असेल, या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर टेक्स्ट बघा तुम्हाला जर इमेज घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट इमेज घेऊ शकतात फ्रॉम गॅलरी किंवा आपल्याला ड्रॉइंग करायचं असेल ड्रॉइंग शेप घ्यायचं किंवा स्टिकर घ्यायचं किंवा डेट घ्यायचं तर मी या ठिकाणी टेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करतो। तुम्हाला बॅनर थंबनेल कसं तयार करायचं हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे। तर टेक्स्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सपोज यूट्यूब बॅनर थंबनेल यूट्यूब थंबनेल बघा ही पेलिंग मिस्टेक आहे, फक्त तुम्हाला डेमोसाठी दाखवत आहे। तर यूट्यूब थंबनेल असं या ठिकाणी टाईप करून दिलं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करून द्यायचं। ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता बॅकग्राऊंड घ्यायचं असेल आपल्याला तर बॅकग्राऊंड घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा इथे तुम्हाला सिम्बॉल दिसत असेल अल्फाबेट दिसत आहेत, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टाईल एडिट, डिलीट, कॉपी, टू फ्रंट, टू बॅक, पोझिशन हे आपल्याला ठिकाणी दिसेल। तर आपल्याला या ठिकाणी साईज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बघा साईज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। साईज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 56-50 बघा 56-57 आपल्याला जेवढं घ्यायचं असेल तेवढं आपण घेऊ शकतो आणि डन करून द्यायचं आहे। डन केल्यानंतर आपल्याला
आता फ्रंट या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे, तर बघा फ्रंट आपल्याला या ठिकाणी दिसत असेल. AB या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आपल्याला कोणतं फ्रंट या ठिकाणी घ्यायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ओके करून द्यायचं आहे. ओके केल्यानंतर हे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल आणि आपण याला असं क्रॉस करून आपण सेंटरमध्ये घेऊन यायचं आहे. ह्या आल्यानंतर आपल्याला आता बघा या ठिकाणी क्लिक करून द्यायचं. क्लिक केल्यानंतर हे या ठिकाणी आपल्याला सेट होऊन जाणार आहे. नाहीतर आपल्याला काय करायचं, आता लॉकसुद्धा करू शकतो आपण. तर आपण ऑलरेडी आता हे असंच ठेवलं आहे, तर आपल्याला काय करायचं, कलर घ्यायचं आहे. कलर घेण्यासाठी आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कलर बॉक्स एक बघा या ठिकाणी फर्स्ट कलर बॉक्स दिसते, या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि कोणताही कलर तुम्ही घेऊ शकतात. हे बघा तुम्हाला जे आवडेल ते कलर तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी. तर मी हे बघा तपकरी कलर घेतले या ठिकाणी. आता हे चांगल्या पद्धतीने दिसते या ठिकाणी थंबनेल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आणखी आपल्याला काहीतरी इथे टाईप करायचं आहे. तर टाईप करण्यासाठी आपल्याला काय करायचं, यूट्यूब थंबनेल या नावावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा या अल्फाबेटवरती क्लिक करायचं आहे. या अल्फाबेटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा कॉफी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे बघा आता हे कॉफी झालं आहे. आता या ठिकाणी डबल टॅप करायचं आहे. डबल टॅप केल्यानंतर आपल्याला इथे तुम्हाला जे लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकता. सबस्क्राईब. आता हे सबस्क्राईब मी फक्त डेमोसाठी तुम्हाला दाखवते. तर सबस्क्राईब या ठिकाणी सबस्क्राईब आता सबस्क्राईब हे नाव लिहिलं आहे. आता हे बघा या ठिकाणी आता तुम्हाला हे जे आपण नाव लिहिलं आहे त्याचं कलर कसं चेंज करायचं, तर बघा आपल्याला कलर या बॉक्सवरती क्लिक करायचं. कलर या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघा कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता या ठिकाणी. बघा तुम्हाला जे आवडेल तो कलर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि हे कलर घेतलं आहे मी. नंतर तुम्ही वरती क्रॉस केलं तर आपल्याला या ठिकाणी बघा प्लस आयकन बटन दिसत असेल तुम्हाला, प्लस आयकन यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी कमी जास्त कलर करू शकतात. तर बघा इथे वरती तुम्हाला डॉट दिसत असेल या ठिकाणी कमी जास्त होताना या ठिकाणी बघा. तर आपण जसं या ठिकाणी क्रॉस केलं तर आपल्याला त्या ठिकाणी कलरमध्ये दिसतंय. तर आपल्याला या कलरमध्ये ठेवायचं आणि ओके करून द्यायचं. ओके केल्यानंतर हे बघा नंतर डन करून द्यायचं. डन केल्यानंतर आपल्याला पुन्हा आता आपल्याला जर पुन्हा टाईप करायचं असेल तर त्यालाच कॉपी करून घ्यायचं आहे किंवा आपल्याला 3 डॉटवरती बघा 3 डॉटच्या खाली तुम्हाला या ठिकाणी सिम्बॉल दिसत असेल, या सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे. या सिम्बॉलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा लॉक करून द्यायचं आहे. हे सर्व आपण जे लिहिलं आहे ते कलर आणि सर्व या ठिकाणी काय लॉक दाखवले, या लॉकवरती क्लिक करून द्यायचं आहे. हे लॉक केल्यानंतर तुम्ही याला कुठेही क्रॉस केलं की तुम्हाला या ठिकाणी ते ज्या ठिकाणी पोझिशनवरती सेट केले तर त्याच ठिकाणी असेल, कारण आपण लॉक केलं आहे. आता आपण काहीही करू शकतो. तर बघा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फोटो घ्यायचं आहे. कुठलाही एक फोटो घ्यायचा. तुमच्या पद्धतीने तुम्ही फोटो घ्या. आता मी तुम्हाला फोटो घेऊन दाखवतो. तर बघा हा फोटो घेतो मी. हा फोटो घेतले. नंतर डन करून द्यायचं. डन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित हे कॉर्नरला या ठिकाणी क्रॉस करून घ्यायचं आपल्याला. हे बघा आता हे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. तर मी हे गॅलरीमधून एक फोटो घेतले, हे सेट करून दिले. सेट केल्यानंतर आपल्याला कॅपॅसिटी कमी करायचं आहे आपल्याला. तर हे बघा आपल्याला ब्राईटनेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी कमी जास्त करू शकतात. हे बघा ब्राईटनेससुद्धा दिले. नंतर आपल्याला हे याचं कॅपॅसिटी, आता कॅपॅसिटीसाठी आपल्याला हे खाली या ठिकाणी कॅपॅसिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा या कॅपॅसिटी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला